आबा अहो असं करू नका सर. अहो का माझा राग त्यांच्यावर कशाला? जेवून घ्या की. तुम्ही वाड्यावर येणार का नाही तेवढंच सांग. नाही आम्ही शेतावरच जाणार आहे. ठीक आहे. राणा भाऊजी काळजी घ्या. राणाजी पाहुणे गेले, चहा नाही घेतला, जेवण सुद्धा नाही केलं, मांडव परतवणीचा कार्यक्रम सुद्धा अर्धवट राहिला. अहो, कशासाठी करताय हे सगळं? तुम्ही राणाजींना असं आरोपीच्या पिंजऱ्यात असल्यासारखं का खडसावताय? बास करा आता हे. कारण ते कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेत ना म्हणून. अगं मग नका ना विचारू प्रश्न. अगं तुला आमची काळजी कळत नाहीये का? काकी मी तुम्हाला आधी बी सांगितलंय आणि आता बी सांगतो. मी अंजलीबाईला कसला बी ताप होऊ देणार नाही. अंजलीबाईला थांबवता येतच. मी निघतो. अहो आल्यासारखं थोडं थांबा, जेवा, थोडं विश्रांती घ्या आणि मग जा. नाही भूक नाही मला. अहो, राणाजी मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. आपण एकत्र जाऊ. नाही ते मी एकटाच जायचं म्हणतोय. तुम्ही राहा आजचे एक दिवस. नाही नको. मी सुद्धा येते तुमच्या बरोबर. आपण एकत्रच जाऊ. अहो, असं कसं? ते माहेरी तुम्ही पहिल्यांदाच आलाय ना व? थांबा की एक दिवस. अहो माहेरी काय, मला हवं ते नाही येता येतं. आता मी तुमच्या बरोबरच येते. आपण जाऊया. अगं शास्त्राचं म्हणून राहा एक दिवस. अगं नको आजी. स्वयंपाक पण करायचा आहे ना मला. राणाजी जेवणार कुठे? अगं हो, असं आल्या आल्या निघणं बरोबर वाटत नाही ना अंजली. काकींचं बरोबर आहे. राहा तुम्ही. खरंच नको राणाजी. जेवणाची तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि तसं बी एक दिवसाची बात आहे. बरकतकडे जेवतो की मी. आणि उद्या येतोच आहे. अहो मी म्हणतो म्हणून राहा एक दिवस. निघू मी. उद्या लवकर या. राना, ए राना, हा? किधर ध्यान आहे तेरा? एवढं जेवण आणून ठेवलंय, हात बी लावला नाही त्याला. ते भूक नाही रे मला आज. क्यू रे? वहिनी एक दिवस काय मायके गेल्या, भूक गेली होय तिची. अरे याची काही सवय नाही रे आपल्याला. अरे हे लग्नाचं प्रेम करायचं म्हणजे असंच असतंय. चल घे थोडं खाऊन. घे म्हणतोय ना. घे, मी आलोच.
हे मी खूप मिस करत होते आजी. शेतावर इतकं मस्त वाटतं माहितीये. आपण कधी शेतावर राहिलोच नाही ना, तो अनुभवच आपण कधी घेतला नाही. खूप वेगळं जग येते. हो, पण मानवता ना तुला. हो, म्हणजे पहिल्यांदा जरा त्रास झाला, भीती वाटली, घाबरले, पण राणाजी सतत सोबत असतात माझ्या. अजिबात एकटं नाही पडू देत मला. अगं आहेच खरा तो गुणाचा, लाखात एक आहे. म्हणूनच तर लग्न केलंय मी त्यांच्याशी. चल आता जागू नकोस, झोप बरं आता. राणाजी झोपले असतील केव्हाच. चल. आज मस्त झोप लागणार आहे मला. हो ना. ताकदवान मनगटाचा भाबडा माझा साथी. आता पुढचे 7 जन्म फक्त राणाजींसाठी. तसं बी मला लई झोप यायले. तुम्ही झोपा निवांत, मी तुम्हाला सकाळी लवकर उठवतो. फक्त आजची रात्र. मी तुमच्याशिवाय आता फार वेळ नाही राहू शकत राणाजी. एकट्याला जेवणच जात नाही हो. असं कसं जात नाही जेवण? आता बरोबर जाईल. बरं,